हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सुकृताचे जोडे सुकृताचे जोडी जोडी होत सुकृताची जोडी होत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगार सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगार रखुमा देवीवर रखुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तो हा
हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम रंगी रंगे रे श्री रंगे काय भूतला पतंगे काय भुवनाची रंगे रंगे श्री रंगे काय फुलरासे पतंगे काय फुलरासे पतंगे काय फुलरासे पतंगे करशी अभिलाषी धने करशी अभिलाषी धने शरीर जायात ते बने दरस अभिलाष जने दरस अभिलाष जने दरस अभिलाष जने नवे तुझा हा परिवार द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर मानो हे तुझा परिवार द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर ठेवणे करशी अभिलाषी धने करशी अभिलाषी धने करशी अभिलाषी धने शरीर जायात ते बने दरस अभिलाष जने दरस अभिलाष जने दरस अभिलाष जने काळीचा सोयरा तुका मने विठुधरा तुका मने विठुधरा तुका मने विठुधरा काळीचा सोयरा तुका मने विठोदरा तुका मने विठोदरा तुका मने विठोदरा शरीराचे ठेवणे शरीराचे ठेवणे शरीराचे ठेवणे करशी अभिलाषी धने करशी अभिलाषी धने करशी अभिलाषी धने शरीर जायात ते बने दरसे अभिलाष जने करसे अभिलाष जने करसे अभिलाष जने हरि जय विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबा विठोबार रंगी रंगे रे श्री रंगे रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे रंगे रे श्री रंगे 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 रे श्री रंगे रे श्री रंगे 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 रे श्री रंगे रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे रंगे रे श्री रंगे
शरीर गायाचे गायाचे बरी शरीर गायाचे बरी शरीर गायाचे बरी काय भुलला से पतंगे काय भुलला से पतंगे शरीर गाया से शरीर गाया से शरीर गाया से शरीर गाया दरीची अभिलाष जने आना दर से अभिलाष जने आ
रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष जणे बेस कमी करा त्याचा अंतकाळीचा सोजरा अंतकाळीचा सोजरा तुका म्हणे विठोदरा शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष जणे विठ्ठल ब्रह्मविचारसार परमा मध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भैदां दाड्यान्धकारापहं हस्ते स्फटिकमालिका विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां मनोजवं मारुत्तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांची वदे पूर्णवेदान्तवाणी मनावे कसे होतया लागिवाणी परब्रह्मरूपी असा जो तुकोबा तयाची तुके कोण तुझा तुकोबा श्री संताची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी श्री संतांचे माता चरणावरी श्री संतांची साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत संतांची माता चरणावरी पवित्र अशा या मखमलाबाद नगरीमध्ये वैकुंठवासी पांडुरंग गोविंद धोंडगे यांच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाप्रित्यर्थ ही कीर्तनाची सेवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आमचे परममित्र आदरणीय हरिभक्त पारायण सीताराम भाऊ पिंगळ यांच्या निमंत्रणावरून ही सेवा करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं. करिता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक आदरणीय हरिभक्त पारायण गोरखजी महाराज गतीर शिवरामजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना प्रणिपात करतो. भारतीय कलेतल्या पखावज क्षेत्रामध्ये अतिउच्च प्रगती करून आपलं नाव लौकिक प्राप्त करणाऱ्या नाशिक जिल्ह्याचं वैभव असणारे गुरुजी आदरणीय बेलुकर दादा या ठिकाणी मला साथ देण्यासाठी उपस्थित आहेत. मी त्यांनाही प्रणिपात करतो. परिसरातून आलेली गायकवादक मंडळी, त्याचप्रमाणे भजनी मंडळ, श्रोतृमंडळ, महिला वर्ग सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि कार्यक्रमाला प्रारंभ करतो. विठ्ठल त्यांच्या पश्चात असणारा एक भला मोठा परिवार आहे. पत्नी श्रीमती विठाबाई धोंडगे,
त्यांचे भाऊ अजून आहेत, शिवराम काका आणि आनंदराव भाऊ. त्याचप्रमाणे 2 मुलं आहेत, विक्रम भाऊ धोंडगे आणि भरत भाऊ धोंडगे. त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या बहिणी आहेत, गंगूबाई पोरजे, वेणूबाई हांडगे, जिजाबाई गणोरे, मंजुळाबाई घोलप. त्याचप्रमाणे पुतणी श्री प्रशांत भाऊ, सुनील भाऊ, मनोज भाऊ, सचिन भाऊ आणि मुली सुनीताताई, वनिताताई, आशाताई आणि अनिताताई. समस्त धोंडगे परिवार, भला मोठा परिवार पाठीमागे टाकून हा मनुष्य या आपल्यातून चालला गेला आहे. लक्षात ठेवा, या जगात 3 प्रकारची माणसं असतात. काही माणसं शेणासारखी असतात, काही गोवरीसारखी असतात आणि काही कापरासारखी असतात. शेण जर पेटवायचं असेल तर आगपेटीच्या किती काड्या लागतील? पेटणारच नाही. तुम्ही कारखाना लावून दिला तरी पेटणार नाही. शेण ते शेणच. गोवरी पेटते, पण तिला अग्नीच्या आणि हवेच्या संपर्कात आणावं लागतं, तेव्हा ती काही वेळांनी पेट घेते. मात्र कापूर ज्या क्षणाला अग्नीचा स्पर्श होईल त्या क्षणाला पेट घेत असतो. याची उत्तर प्रक्रिया अशी सांगितली जाते गुरुजी. शेण पेटतच नाही म्हणून ते तसंच पडून राहतं. गोवरी काही वेळानंतर पेट घेते म्हणून त्याची राख शिल्लक राहते. पण कापूर तत्क्षणाला पेट घेतो, म्हणजे स्वतःही संपतो, अग्नीलाही संपवतो आणि मागे मात्र सुगंध शिल्लक टाकून जात असतं. ऐका, या उत्तर प्रक्रिया तुमच्यामध्ये लावतोय, आमच्यामध्ये लावतोय. काही माणसं शेणासारखी असतात, त्यांचा समाजाला उपयोग होत नाही हे नवल नाही, पण स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा उपयोग होत नाही. काही माणसं फक्त कुटुंबासाठी जगतात आणि काही मात्र समाजासाठी पण जगतात, स्वतःसाठीही जगतात आणि जाता जाता मागे मात्र कीर्तीचा सुगंध टाकून जात असतात. जसा कापूर स्वतःही संपतो, अग्नीलाही संपवतो आणि मागे मात्र सुगंध शिल्लक टाकतो ना, तशी काही माणसं समाजामध्ये येतात, स्वतः करता जगतात यात नवल नाही, कुटुंबाकरता जगतात यात नवल नाही, समाजाकरता जगतात आणि जाता जाता आपल्या कीर्तीचा सुगंध टाकून जातात. उत्तमाची माणसाला आपला देह इथे टाकावा लागतो. तुम्ही किती ज्ञानी असा, विद्वान असा, गुणी असा, संपन्न असा की श्रीमंत असा, देह मात्र टाकावा लागतो. चांगल्या चांगल्याला टाकावा लागला. कबीरजींचा अभंग सांगतो तुम्हाला. 9 बी मर गए, 10 बी मर गए 87 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी यमका जब तड़ाका वे क्या जाने लगा. पीर मरे पैगंबर मर गए जिंदा जोगी, तपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी, तीनों लोक पे छत्र विराजे लोटा कुंज विहारी, कहत कबीरा वो भी मर गए कोण रहत विचारी. शिवराम महाराज याच्यामध्ये मरणाऱ्यांची यादी दिली बरं का कबीर महाराजांनी. तुम्ही फक्त मरे म्हणा, मी तुम्हाला यादी सांगतो. महिला मंडळ काय म्हणायचं तुम्ही? मरे काय म्हणायचं? तुम्ही नाराज का बरे? या महिन्याचे पैसे पडले नाही का तुमचे अजून? बरं जाऊ द्या. फारच शांत बसल्या तो बाया. घरामध्ये 7-7 फुटी माणसाला बोलू देत नाही. कीर्तनामध्ये एवढे शांत बसतात. मरे म्हणायचं. काय म्हणायचं? जोरात बोला. पीर, पैगंबर, जिंदा, जपी, तपी, संन्यासी, हकीम, रोगी, वैद्य, डॉक्टर, वकील, इंजिनियर, आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती, आजचा कीर्तनकार, म्हणा 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 पटकन म्हणा. सगळे मरे, फक्त खुर्चीवर बसलेले तर तेवढे बस.
येथ नाही उर आले रामकृष्णादी अवतारादी योनींना आपला देह इथे टाकावा लागलो. तुम्ही आपण कोण पडलोयत महाराज? आमचे गुरुजी असं सांगायचे गतीर महाराज, एका माणसाची मोटरसायकल चोरीला गेली. त्याने स्मशानभूमीमध्ये येऊन बसला. पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली नाही, कारण त्याचा पोलिसांवर भरोसा नव्हता. माणसाने 3 गोष्टींवर भरोसा ठेवायचा नाही: औरत की जात, पुलिस की बात आणि गद्दे की लात. काय 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 कळलं तुम्हाला? नवीन सांगा. त्याने पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली नाही, तो स्मशानभूमीमध्ये येऊन बसला, जिथे माणसं जाळतात तिथे. एक माणूस जवळ गेला आणि त्याला विचारलं, भाऊसाहेब इथे का बरं बसले? मोटरसायकल चोरीला गेली. मग मोटरसायकल चोरणारा चोर मोटरसायकल घेऊन गाव सोडून पळून जाईल ना, त्याचा तपास करायचा सोडून दिला. आणि इथे का बरं बसला? तो म्हण चोराला कुठे बी जाऊ दे रे, एक ना एक दिवशी ते येईलच ना म्हणे. कारण माऊलींची ओवी सांगू, जगा पडियंते मरण निर्विवाद. निर्विवाद शब्दाखाली अंडरलाईन करायची. हो, जे आजपर्यंत कोणाला चुकलं नाही, आजही चुकत नाही आणि याच्या पुढेही चुकणार नाही. त्रिकालाबाधित सत्य म्हणजे मृत्यू आहे, चुकत नाही. मग आमचे गुरुजी असं सांगायचे, दादा, माणसाने जन्माला आल्यानंतर मरण्याच्या अगोदर किमान एवढी कमाई करून जावं की आपण गेल्यानंतर आपले पोरं कमीत कमी आपलं वर्ष श्राद्ध तरी करतील. अन्यथा वाईट अवस्था आहे. जेते बाप खावे न देवे, मरे बात पस्ताये. मुठभर चावल छत पर फेकेन, कौवा बाप बनाए. हे फक्त भारतातच शिल्लक आहे. अमेरिकेमध्ये वर्षश्राद्ध होत नाही, चीनमध्ये दशक्रियाविधी होत नाही, हो कुठल्याही युरोपमध्ये कुठल्याही प्रकारचे अशा पद्धतीचे कार्यक्रम होत नाही. ही संस्कृती जोपासण्याचं कार्य फक्त भारतभूमीमध्येच आहे, लक्षात ठेवा. काही लोकांना शंका असेल, वर्षश्राद्धाच्या जागी कीर्तन प्रवचन ठेवायचा काय संबंध आहे? शंका महाराज, शिवराम महाराज, मी त्यांची शंका काढतो, लक्षपूर्वक ऐका. यजमान आता पूजेला बसले असतील, कीर्तनाला येण्याच्या आधी पूजा केली का तुम्ही घरी? यजमान पूजेला बसले असतील, मुख्य यजमान. ब्राह्मण निष्णात असावा लागतो गुरुजी याच्याकरता. तो आपल्या हातामध्ये दर्भाची काडी देतो, आपली मांडी, उजवी मांडी पालथी घातली जाते, यज्ञोपवीत अपसव्य केलं जातं. म्हणजे काय? यज्ञोपवीत म्हणजे जानवं आणि अपसव्य म्हणजे विरुद्ध. हो, लक्षात ठेवा, पितराला पाणी देताना यज्ञोपवीत अपसव्य करावं लागतं, मांडी पालथी घालावी लागते, उजव्या हातामध्ये दर्भाची काडी असते, ती 4 बोटांनी दाबायची. इथे एक अंगुली तयार होते, ती दर्भाची काडी त्याच्यामध्ये दाबली की 13 पिंड असे पाळलेले असतात आळणी भाताचे. बरोबर आहे का? आळणी भात असतो तो बिगर मिठाचा, त्याचे 13 पिंड पाळलेले असतात, त्यावर तर्पण करायचं असतं. गुरुजी शास्त्र इतकं सूक्ष्म आहे, इतकं सूक्ष्म आहे गतीन महाराज. ब्राह्मण ज्या वेळेला ज्या पितराचा उच्चार करेल त्याच वेळेला यजमानाने त्या पितरावर पाणी टाकलं पाहिजे. जर चुकताना शिवराम महाराज यजमानाकडून चुकलं आणि यंत्र म्हणताना ब्राह्मणाकडून चुकला मंत्र म्हणताना, तर दोघांच्या दोघं नरकाला जातात. इतकं विधी कठीण आहे महाराज.
मग तुम्ही म्हणाल विधी जर एवढा कठीण आहे तर तो करायचा नाही ना, करावाच लागतो, त्याला पर्याय नाही महाराज, करावाच लागतो. पण नरकात जावं लागेल ना, मग त्याला प्रायश्चित्त आहे दादा. काय प्रायश्चित्त आहे? जर तुमच्याकडून न कळतपणे अशा पद्धतीचं पाप घडलं मंत्रोच्चार उच्चारताना किंवा यज्ञोपवीत क्रिया करताना, तर अशा वेळेला या कार्यक्रमांमध्ये जर नामसंकीर्तनादी कार्यक्रम असतील तर झालेल्या पापाचा नाश होतो. म्हणून कीर्तन प्रवचन ठेवावी लागतात. रामकृष्ण नाम सर्व दोष हरला, रामकृष्ण नाम सर्व दोष हरला, रामकृष्ण नाम सर्व दोष हरला, रामकृष्ण नाम सर्व दोष हरला. जड जीवा तारला हरी एक, जड जीवा तारला हरी एक, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. वातानना हरी एक, धडधी वातानना हरी एक, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी नामस्मरणाचं महात्म्य आहे महाराज. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, संपूर्ण दोषांची होळी करण्याची ताक. पाप करणारा पाप करू शकत नाही, याच्या दुप्पट ते पाप जाळण्याची ताकद नामस्मरणामध्ये, लक्षात ठेवा. म्हणून अशा कार्यक्रमांमध्ये हे कीर्तन प्रवचन ठेवली जातात. आणि एक सांगू दादा, अजून माझ्या भाषेमध्ये जे कधीच कीर्तन प्रवचन ऐकत नाही ते दशक्रिया विधीला आणि वर्ष श्राद्धाला सापडतात. खरं, ज्यांचा दूर दूरपर्यंत कीर्तनाशी संबंध नाही, आता येई ते माणसं एवढे बसले, त्यांना 1:45 वाजेपर्यंत बसावंच लागणार. मी सोडणार नाही महाराज 1:45 पर्यंत. आता यांना उठता बी येणार नाही. अजून 10 मिनिटामध्ये गेट बंद होईल महाराज. मग मला सांगा तुम्ही, इच्छा असो अथवा नसो, ऐकावंच लागतं का नाही? मग मला सांगा तुम्ही, ते ऐकायचंच आहे, इच्छा असो अथवा नसो, तर मग चांगली इच्छा ठेवूनच का नाही ऐकायचं? का नाही ऐकायचं? जीवनात परिवर्तन करणारं साधन फक्त आता तेवढंच शिल्लक राहिलं, बाकी सगळी साधनं संपली. साधने घालती काळाची या मुखे निळोबराय सांगतात, संपून गेली बाकीची साधनं महाराज. फक्त एक आणि एक नामस्मरण. कामामध्ये काम, कामामध्ये काम, आई म्हणा आई म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, राहील भव श्रम होईल दुःखाचे, राहील भव श्रम होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, कामामध्ये काम काही म्हणा राम आई राम. म्हणा राम राम. महाराष्ट्रामध्ये काही वेगवेगळे ब्रँड आहेत, त्यातला हा गतीर ब्रँड. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल, जीवनाची परिपूर्णता करून घ्यायची असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही तुम्हाला. आता अन्य सगळी साधनं हो काळाच्या ओघामध्ये संपून गेलीत महाराज. त्यांना टीबी झाला, टीबी संपून गेलीत ती साधनं. आता एक आणि एकमेव नामस्मरण उरलंय. बोलू नका मावशी, मावशी बोलू नका, येऊ दे त्यांना. आता जशी जागा मिळेल तशी बसू द्या. मला माहिती आहे तुमची मावस बहीण आहे, ती पण बसू द्या. आता कोणाकोणाला जवळ घ्याल तुम्ही? आता खुर्च्या बी तर पाहिजे ना. आपलं कीर्तन झालं का मग नंतर गप्पा मारा तुम्ही. काय 2-4 लग्न जमवायचे जमून टाका नंतर. आता बसू दे, जिथे जागा असेल तिथे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. परिस्थिती फार अवघड झाली शिवराम महाराज. परवा तिकडे खानदेशामध्ये कीर्तनाला गेलो होतो दादा.
चालू कीर्तनामध्ये एक लहान पोरग वरती चढून आलं स्टेजवर आणि एका टाळकऱ्याला म्हणे, टाळकऱ्या दादा 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 माझी मावशी आली म्हणे. त्याने टाळ तीन दिलं घरी निघून गेला. टाळकरी टाळकरी. फार कठीण परिस्थिती आहे. चाललंय आपला भाग अजून चांगला आहे, पवित्र आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांची ही कृपा आहे. महाराज विठाला 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 विठ्ठल. सावधानतेने ऐका. मी लवकरात लवकर कीर्तन बंद करेल. काळजीपूर्वक ऐका. जेवढं ऐकाल ना तेवढं सुंदर ऐका. मनुष्य देह धारण केलेल्या आणि मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या जीवाला हो आपण कशा रंगामध्ये रंगावं याचं सुंदर मार्गदर्शन तुकोबाराय करतायत. इथे प्रत्येक माणूस रंगीला आहे महाराज. प्रत्येक माणूस रंगीला आहे. जो तो ज्याच्या त्याच्या रंगात आहे. कोणी कोणत्या रंगात, कोणी कोणत्या रंगात, तर कोणी कोणत्याच रंगात आहे. पण महाराज सांगतात या जगामधला एकच एक असा रंग आहे. कोणता? नाथ महाराजांचं वर्णन बघा. धन्य जगी तोची एक, टाळी वाजवा ना एकदा जोरदार. दादा तुमचा पखावज ऐकला की फक्त एकच वाटतं. तुम्ही ज्या गुरुजींकडे पखावज शिकलात त्यांना मी प्रणिपात करतो. विठाला विठाला. एकच रंग जगामध्ये रंगण्यासारखा. गतीर महाराज मला म्हणता नाही येणार. प्रचंड प्रवास आहे. रात्री धाराशिवला कीर्तन होतं. रात्रभर महाराजांना माहिती, रात्रभर प्रवास करून म्हणजे झोपलेलोच नाही. तसाच्या तसा उतरलो, स्नान केलं आणि इकडे आलोय कीर्तनाला. आणि बघा जमतंय का. ऐसी रंगा एकी रंग नाही तुटे, ऐसे रंगा एकी रंग नाही तुटे, धोबिया धोये चाहे ये सारी उमरिया, शाम पिया मुरी रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया. प्रभू मला अशा रंगामध्ये रंगून घे की कोणताच धोबी तो रंग काढू शकणार नाही. काय काय अवस्था असेल मीराबाईची. मला एक असा प्रसंग आठवला दादा. स्वामी रामसुखदासजी महाराज बघा माणसं कशी रंगामध्ये असतात बघा. स्वामी रामसुखदासजी महाराज वाराणसी काशी क्षेत्रामध्ये असे फिरत होते आणि फिरता फिरता ते एका वेशीच्या गल्लीमध्ये चालले गेलेत महाराज. एका माडीवर एक वेश्या राहत होती. तिने पाहिलं स्वामी रामसुखदासजी महाराज आहे. तिची खूप श्रद्धा होती त्यांच्यावर. कर्म वाईट होतं पण श्रद्धा चांगली होती महाराज. ती खाली उतरली स्वामी रामसुखदासजी महाराजांना हात जोडले. त्यांना सांगितलं बाबाजी आप या गलत जगह पधारे, या क्यों आ गए आप, ये बहुत गंदी जगह, चले जाइए. स्वामी रामसुखदासजी सारखं तिच्याकडे पाहत होते. 5-10 मिनिटं झाले तरी नजर हटत नव्हती. ती वेश्या पुन्हा पुन्हा सांगत होती स्वामी जी आप चले जाइए, ये बहुत गंदी जगह है, यहाँ मत रुको, चले जाइए, आप नहीं रुक सकते, या चले जाइए. स्वामीजी एकटक तिच्याकडे पाहत होते. थोडासा अभिमान निर्माण झाला तिला असं वाटलं मी इतकी सुंदर आहे म्हणून स्वामीजी माझ्याकडे टक लावून पाहतायत. तिने काय सांगितलं ऐका. स्वामीजी क्या आपको मैं इतनी अच्छी लगती हूँ कि आप इतने गौर से मेरी तरफ देख रहे.
स्वामीजींचे शब्द ऐका महाराज. काय रंग असतो दादा काही काही लोकांचा. ए पगली मान ले मैं तुझे देख रहा हूं, ए पगली मान ले मैं तुझे देख रहा हूं, मैं तो मेरे खुदा ने बनाई हुई कलम देख रहा हूं. काय दृष्टी असेल महाराज, काय दृष्टी श्रीमंत असेल ती विचार करा. काय त्या दृष्टीमध्ये सामर्थ्य असेल. भाई तुला वाटत असेल ना, तू समज मी तुला पाहतोय पण माझ्या प्रभू परमात्म्याने बनवलेली नक्कल. हो मला असं वाटतं तू इतकी सुंदर आहेस, तर माझा बनवणारा प्रभू किती सुंदर असेल. हा रंग आहे महाराज ज्याचा त्याचा रंग आहे. फक्त कुठे कसं रंगायचं त्याने ठरवा. दारुड्या पण आपल्या रंगामध्ये असतो महाराज. साधा माणूस आहे का दारुड्या, तो पण आपल्या रंगामध्ये असतो. एक दारुड्या असा रस्त्याने चालला मागून राजाची स्वारी येत होती. राजा ज्या वेळेला रस्त्याने चालतो त्यावेळेला सामान्य प्रजेने रस्त्यावर चालायचं नसतं. याला राजशिष्टाचार असं म्हणतात. दोन घोडेस्वार पुढे येत होते. बाजूला सारखा राजा येतोय, बाजूला सारखा राजा येतोय. सगळे लोक बाजूला झाले. हा मात्र चालतच होता दारुड्या. त्याने आवाज ऐकला बाजूला सारखा राजा येतोय. ते खाली बसून गेलं. ते घोडेस्वार खाली उतरले म्हणे उठ रे राजा येतोय ना. त्याने त्या घोडेस्वाराकडे पाहिलं आणि विचारलं तेरे राजा की भी किंमत बोल और अंबारी की भी किंमत बोल. दुसऱ्याकडून 20 रुपये उसने घेऊन पिऊन आला होता बरं का. तरी काय म्हणे तेरे राजा की भी किंमत बोल और अंबारी की भी किंमत बोल. त्या घोडेस्वारांनी उचललं आणि दिलं लॉकअप मध्ये ठेवून. दुसऱ्या दिवशी 11 वाजता हजर केलं राजाच्या समोर. राजाने विचारलं याला कशाला आणलं. घोडेस्वारांनी सांगितलं काल तुम्ही रस्त्याने जात असताना आम्ही लोकांना बाजूला करत होतो. हा रस्त्यावर बसला होता. आम्ही याला बाजूला व्हायला सांगितलं. हा आम्हाला विचारत होता तेरे राजा की भी किंमत बोल और अंबारी की भी किंमत बोल. राजाला इतका आनंद झाला. माझ्या नगरीमध्ये असे सुद्धा लोक आहेत जे मला विकत घेतील. मग राजाने त्याला सांगितलं भाऊ सांगू का तुला माझी किंमत. तो म्हणे राजा लेने वाली तो उतर गई अब क्या तेरी किंमत करू. रंग असतो महाराज ज्याचा त्याचा. संत रंगलेत महाराज आपल्या रंगामध्ये. कोणता रंग त्यांना जगामधला फक्त एकच रंग असा श्रीमंत वाटला की जो रंग आपल्या अंगावर पडू देत किंवा आपण त्या रंगावर पडू देत तो आयुष्यभर कोणताच धोबीत होत नाही त्या रंगाला. आणि तो रंग आहे महाराज भक्तीचा रंग. बस फक्त आणि फक्त भक्तीचा रंग. जीवनामध्ये बाकी सगळं असेल आणि भक्ती नसेल तर जीवन बेरंग झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. काय ओवे दिल्यात माऊलींनी. आयुष्य विन लक्षणी शिसे विना अलंकरणे ओरे विन ओठा म्हणे विटंबुगा व्याकरणी चोखडा तर्की आती गाळा अध्यात्मज्ञानी पुढा जात्यन दुधो. 6 दृष्टांत दिले शिवराम महाराज. आयुष्य विन लक्षणे. लक्षणं भरपूर आहेत पण आयुष्य नाही. ते भविष्य पाहणारे पाहिलेत का तुम्ही. ते पोपट घेऊन फिरतात पाहते. पोपट घेऊन फिरतात. ते भविष्य पाहून घ्या भविष्य पाहून घ्या. ते भविष्य पाहणार दिवसभर फिरलं त्याला गिऱ्हाईकच मिळालं नाही. संध्याकाळी आलं आणि त्याने रागाने ते पोपटच फेकलं. त्या पोपटाला म्हणे ए रागो मेरे नाम की चिठ्ठी निकाल. आज गिऱ्हाईक की नाही मिला. शिकवलेलं पोपट असतं ते. चिठ्ठी घेऊनच बाहेर आलं. याने ती चिठ्ठी उघडली. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं लोगों को फसाना बंद कर दे कुछ काम धंदा कर और अपना पेट भर. आवाज देत होता भविष्य पाहून घ्या. एका बाईने आवाज दिला महाराज सांगावं माझ्या बाळाचं भविष्य. डाव्या हस्तरेषेवरून भविष्य सांगू लागला. बाई तुझा मुलगा गुणवान आहे रूपवान आहे धनवान आहे कीर्तिवान आहे. बाई हुशार होती. तिने एकच प्रश्न विचारला महाराज सगळं जाऊ द्या त्याला आयुष्य किती आहे ते सांगा. त्याने आयुष्याची रेषा पाहिली त्याचे डोळेच खाली पडलेत महाराज. तो म्हटला बाई मला माफ कर. तुझा मुलगा गुणवान रूपवान धनवान कीर्तिवान असला तरी आयुष्याच्या रेषेमध्ये वयाच्या 12व्या वर्षी मृत्यू षडयंत्र नावाचा एक योग आहे तो दगावू शकतो. बाई म्हटली महाराज एवढे लक्षणं वर्णन करण्याची काहीच गरज नव्हती. का बरं. ते उपभोगण्यासाठी त्याला आयुष्य नाही म्हणून 0 किंमत आहे. दृष्टांत क्रमांक 2. एका बाईला तिच्या नवऱ्याने 22 तोळ्याची नथनी केली. तुम्ही नाराज का बरेत कमी झाली का. 25 तोळ्याची केली. बस माझ्या काय बापाचं जातं. तिने ती नथनी नाकामध्ये घातली आणि अशी मखमला बांधमध्ये फिरायची. त्यांनी केली. तुम्हाला कळतं ना ते त्यांनी केली. मग न कळायला ती काय ज्ञानेश्वरी आहे का म्हणून राहिल्या तुम्ही तर. तिकून आमचे कबीर महाराज येत होते. त्यांनी पाहिलं म्हणे बाई त्यांनी केली म्हणजे कोणी केली. माझ्या नवऱ्याने केली म्हणे. मग आमचे कबीर महाराज चिल्लेत. जिस यार ने नथनी बनाई उसे चाहती बार बार जिस यार ने नाक बनाया उसको भूल गई गवार.
नतनी करणाऱ्याचा एवढा उदो उदो करते, त्याने जर नाकच दिलं नसतं तर कुठे पायात अडकवली असती का इडी कोपडी. 2 दृष्टांत सांगितलेत, नीट लक्ष ठेवा. आता 3रा दृष्टांत सांगतो गुरुजी. ओ रे विनवोधा बने विटंबुगा. पूर्वी मला मुलींचे लग्न व्हायची, नाही कळलं त्यांना अजून. आपलं कीर्तन कळायला 5G ची रेंज लागते, 3G 4G पकडतच नाही आपण. पूर्वी मुला मुलींचे लग्न व्हायचे, आता बाया माणसांचे लग्न होतात गुरुजी. आणि पूर्वी नवरदेव 10 वर्षाचा आणि नवरी 8 वर्षाची असायची. आता नवरदेव 32 वर्षाचा, तो घोड्यावर बसला, तो घोडा म्हणतो नको उतार. नवरी 28 वर्षाची. आता हे पोरपुरी राहिले का? पूर्वीचा काळ. लग्नाची सीमा ठरली, वराड तयार झालं. आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे गुरुजी, लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाला हळद लावतात. तुमच्याकडे कशी पद्धत आहे? अशीच आहे का? बरं, हळदच का बरं लावतात? काळा मसाला लावत नाही, हिरवी मिरची लावत नाही, लाल तिखट लावत नाही. दॅट सायंटिफिक रिझन बरं का ना, वैज्ञानिक कारण आहे त्याच्या मागे. काय? पूर्वी दवाखाने कमी असायचे, आता फार दवाखाने आहेत गुरुजी. मी ज्या शहरामध्ये राहतो त्या शहरात 5 बोटांचे 5 डॉक्टर राहतात. तुमची जर करांगळी दुखली, तुम्ही चुकून अंगठ्यावाल्याकडे गेले तर तो चिठ्ठी लिहून देतो, करांगळीवाल्याकडे जाणे. एवढे डॉक्टर आहेत. काही दिवसात माणूस रस्त्याने चालता चालता पडला तर डॉक्टरवरच पडेल, दुसरीकडे पडणारच नाही, एवढे डॉक्टर. पूर्वी दवाखाने कमी होते, पंचकृषीत एखादा दवाखाना असायचा महाराज. माणूस रस्त्याने चालता चालता पडला, जखम झाली तर घरगुती औषध म्हणून काय लावायचे? हळद. का बरं? हळद हे अँटीबायोटिक आहे, ते जखमेमध्ये किडे पडू देत नाही. हळद जखमेमध्ये किडे पडू देत नाही. हळद जखमेमध्ये किडे पडू देत नाही. लग्न ही सगळ्यात मोठी जखम आहे. ज्यांना नाही कळालं त्यांच्याकरता जेवणाची व्यवस्था केली खाली, म्हणून हळद लावतात, दुसरं काहीच कारण नाही. संध्याकाळची वेळ लावली नवरदेवला हळद, असं पत्रिका वाटून वाटून जाम थकलं होतं. उन्हाळ्याचे दिवस, सरला त्याला ताप. डॉक्टरकडे नेलं, डॉक्टर म्हणे याला ॲडमिट करा, सुट्टी, उद्या सकाळी 10 वाजता. असं नका करू डॉक्टर. म्हणजे का बरं? अहो तुम्ही उद्या सकाळी 10 वाजता याला सुट्टी द्याल, उद्या सकाळी 11 वाजता लग्न आहे आणि लग्न धुळ्याला आहे. नाशिकहून धुळ्याला जायला कमीत कमी 3 तास लागतील. तुम्ही जर 11 वाजता सोडलं तर पोचवायचं केव्हा, लग्न लावायचं केव्हा? डॉक्टर म्हणे जाऊ द्या ना, नाही तरी कोणते लग्न वेळेवर लागतात? 11चं लग्न 12ला लागतं, 12चं 1ला लागतं, 1चं 2ला लागतं. अजून एवढं खूप चांगलं आहे, ज्या दिवशी ठरतं त्या दिवशीच लागतं. याच्या पुढे अशी सुद्धा वेळ येईल, नाचणाऱ्या बांधवांमुळे वेळ न मिळाल्यामुळे आजची टाळी उद्या ठेवण्यात आलेली आहे. पाहुणे मंडळींनी मारुती मंदिरात जाऊन तोंड वासून पडावं. प्रगती देती. डॉक्टर म्हणे एक पर्याय काय? बाकीच्या गाड्या पुढे जाऊ द्या, याची गाडी मागे राहू द्या. याला बरं वाटलं का मी पाठवतो, तुम्ही बाकीची तयारी करा. लोक म्हणे हे बरोबर आहे. निघाली पहिली गाडी, रिकामसोड गाडी आहे का तुमच्याकडे? पत्रिका असो नसो स्टँडवर ट्रकची वाट पाहत उभे राहणे. 50 पोरं बसले होते, 50. आणि धुळ्याला नवरीच्या दारासमोर गेले, तो नवरीचा बाप गुलाबाचं फुल घेऊन उभा होता. कोणा करता? लवकर बोला, कोणा करता? नवरदेव करता. त्यानं त्या ड्रायव्हरला विचारलं, नवरदेव रे? तो म्हणे मागच्या गाडीत आहे. लाव तुझी गाडी बाजूला. चहा सुद्धा पाजला नाही त्यांना. चहा, लग्नातला चहा पाहिलाय का तुम्ही? 1 कप दूध, 14 कप पाणी, देखील एवढं नाणी, काकू व तू पाणी. आमची भाषा कळली का तुम्हाला? लग्नातला चहा जरासा कपशी मध्ये धरला ना गुरुजी, वरचा मंडप, आड्या कड्या, फॅन, जाळं सगळं दिसतं त्याच्यामध्ये. असं वाटतं या चहामध्ये उडी मारून आत्महत्या करून घ्यावी का काय? चहा सुद्धा पाजला नाही. नुसते डोळ्यामध्ये विचारायचे ते कुठे मिळते चहा. चहा आली दुसरी गाडी महामायांना घेऊन आली. महामायाच ना काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? वरमाया. माफ करा बरं का, चुकून शब्द आला माझ्या तोंडात. वरमाया. 50 बाया बसल्या होत्या गुरुजी, 50. आणि जशी आली ती गाडी नवरदेव आपल्या नवरीच्या दारासमोर, गुलाबाचं फुल असंच. त्या नवरीच्या बापाला वाटलं याच्यात तरी नवरदेव असेल.
त्या ड्रायव्हरला विचारलं, नवरदेव रे मागच्या गाडीत लाव तुझी गाडी बाजूला. यांना लाल मुरमुरे सुद्धा दिले नाही. लाल मुरमुरे म्हणजे लग्नातला चिवडा खाल्लाय का तुम्ही? शेंगदाणा भाग्यवान माणसाला सापडतो गुरुजी. ज्याला शेंगदाणा सापडला त्याने अभंगच म्हणायचा, पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा शेंगदाण्या पावलो. खोबऱ्याला तर जन्म ठेपच. आली तिसरी गाडी सगळे वयल माणसं घेऊन आली. 70च्या पुढचे काठी टेकतच उतरायची ती. सगळे वराडी एकत्र केले, सगळ्या वराडी. मग नवरीच्या बापाने विचारलं, नवरदेव कुठे? मागच्या गाडीत. तुम्ही घरी जाता का मार खाता? आता कबीर महाराज बाजूला उभे होते, त्यांनी तो प्रसंग पाहिला. दोहा लिहिला, अर्धा पडदा सब छोड़ दे बिन पडदे की बात, आणि दुल्हन को दुल्हा मिले तो फिकी पडी बरात. या सिद्धांतावर असा गोड सिद्धांत म्हणला गुरुजी. लक्षणं भरपूर आहेत पण आयुष्य नाही, शून्य किंमत. दागिना 23 तोळ्याचा आहे, घालण्यासाठी नाक नाही, शून्य किंमत. वराड 5 गाड्या आलं, नवरदेवच आला नाही, शून्य किंमत. सुंदरसा नरदेव मिळाला पण भक्ती करत नाही, शून्य किंमत. विठ्ठल गोड शब्द आहेत महाराजांचे. भक्ती विना पशु कशासी वाढ, 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 वाढला भक्ती विना पशु कशासी वाढ, भक्ती विना पशु कशासी वाढला. सटविने नेला, सटविने नेला कैसा झाला, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. सटविने नेला कैसा नाही, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी मृत्यू लोकांमध्ये जन्माला येऊन भगवंताची भक्ती करत नसेल, महाराज त्याला माणूस सुद्धा म्हणायला तयार नाहीत. महाराज भक्ती विन पशु कशासी वाढला, सटविने नेला कैसा नाही. पशु म्हणतात महाराज त्याला. पशु पृष्ठे विना 2 पायी, फक्त त्याला एकच आहे. त्याला 4 पाय असतात, त्याला 2 पाय असतात, त्याला शेपूट असते आणि याला शेपूट नसते, एवढाच फरक. अन्यथा तो पशुच आहे. पृष्ठे विना 2 पायी, माऊलींचे शब्द आहेत महाराज. इतकं कठीण आहे का? जीवनात सगळं आहे, फक्त भजन नाही. काय करायचंय? माझे गुरुजी सांगायचे आहेत, आमच्या गावात एक माणूस इतका श्रीमंत आहे, त्याच्या घरी सगळं आहे, फक्त वाघिणीचं दूधच नाही. वाघिणीचं दूध नाही म्हणजेच भजन नाही. कारण भजन करणं म्हणजे वाघिणीचं दूध काढून आणणंच आहे महाराज. वाघिणीचं दूध काढायला 2 गोष्टी लागतात. पहिली गोष्ट अंगामध्ये ताकद पाहिजे, आणि दुसरी गोष्ट ते दूध झेलण्यासाठी सोन्याचं पात्र पाहिजे. वाघिणीचं दूध अन्य धातूच्या पात्रामध्ये छिद्र पाडून निघून जातं, राहत नाही. तुमचा माझ्यावर भरोसा नसेल तर उद्या काढून पहा तुम्ही. वाघिणीचं दूध काढणं म्हणजे बकरीचं दूध काढणं आहे का? गेला आणि तंगडीमध्ये तंगडी धरली आणि 2-4 दारा पिळून घेऊ असं. ते जेवढं सोपं नाही ना महाराज, तितका परमार्थ पण सोपा नाही राजाओ. भक्ती ते कठीण, सुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा शूर. म्हणून जीवनामध्ये रंगून जाण्याचं एकमेव साधन अभंगातलं पहिलं चरण. रंगे रंगे रे श्री रंगे, रंगे रंगे रे श्री
अभंगातल्या पहिल्या चरणाचा विचार आपल्या समोर आहे. रंगी रंगेरी श्रीरंगी काय भुललासी पतंगी. तू प्रभू परमात्म्याच्या रंगामध्ये रंगाला तर ठीक आहे, अन्यथा तुझी अवस्था काय भुललासी पतंगी. पूर्वी पतंग नावाचा एक किडा, जेव्हा लाईट नव्हते, कंदील चिमण्यांमध्ये सगळे व्यवहार चालायचे सायंकाळच्या वेळेला, त्यावेळेला त्या जळत्या कंदिलाच्या भोवती एक किडा फिरायचा, त्याला पतंग नावाचा किडा म्हणायचे. बरोबर आहे. त्या पतंग नावाच्या किड्याला असं वाटायचं, गुरुजी ही जळती ज्योत आहे ना, हा काहीतरी खाण्याचा पदार्थ असला पाहिजे. तो पक्षी त्या भोवती, तो किडा त्या भोवती असा फेऱ्या मारायचा. मारता 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 एक वेळ अशी यायची की तो किडा त्या ज्योतीवरच चालला जायचा. त्याला खायला तर मिळायचं नाहीच नाही, पण स्वतःच्या अंगाचा दाह व्हायचा. हो, माणसं अशीच आहेत महाराज. या संसारामध्ये येतात, या संसारामध्ये सुख मिळेल अशा अपेक्षेने या संसारावरती फिरतात आणि एक दिवस निघून जातात, पण तरी देखील त्यांना सुख नावाची वस्तू मिळत नाही. उलट संसाराचा ताप मात्र उपभोगावा लागतो. या अभंगातल्या पहिल्या चरणाचा अर्थ. का पतंगा दीप्ती आलिंगण तेत त्यासी अचूक मरण. माऊली लिहितात ज्ञानोबा आहे 8व्या अध्यायामध्ये. अचूक मरण आहे त्याला कुठल्याही परिस्थितीत. संसारामध्ये अशीच आहेत माणसं. त्या पतंग किड्याला जसं वाटायचं ना की या भोवती आपल्याला फिरलं म्हणजे खायला मिळेल, तसं आपल्यालाही वाटतं या संसारामध्ये सुख मिळेल. मरून चाललो आपण तरी सुख नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. विंडता दिशासीन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वयत नेणती कोणी. एकच दृष्टांत सांगतो आणि शेवा आटोपतो. आता या जीवाला अपेक्षा आहे एक ना एक दिवस सुख मिळेल म्हणून सारखा धावतोय. गुरुजी दृष्टांत सांगायचे. एका कुंभाराजवळ 2 गाढवं होती. परिस्थिती बेताची, त्याने ती दोघंच्या दोघं गाढवं नाशिकच्या बाजारामध्ये विकून टाकली. एक गाढव घेतलं धोब्याने आणि एक गाढव घेतलं डोंबाऱ्याने. लक्ष आहे का तुमचं? कीर्तन संपलं, एवढं लक्षपूर्वक ऐका फक्त. सगळ्यांसाठी महत्वाचा दृष्टांत आहे. एक घेतलं गाढव धोब्याने आणि दुसरं घेतलं डोंबाऱ्याने. ते धोब्याचं जे गाढव होतं ना दादा, त्या धोब्याच्या गाढवाला काम कमी आणि खाणं जास्त. बऱ्याचशा गाढवांचं असंच असतं, काम कमी आणि खाणं जास्त. बऱ्याचशा गाढवांचं असंच असतं. काम काय? ओलं धुणं घ्यायचं, नदीवर नेऊन सोडायचं, दिवसभर चरायचं, संध्याकाळी कोरडं धुणं घ्यायचं आणि घरी आणून सोडायचं. चरायचं मात्र दिवसभर. 15 दिवसात त्याची तब्येत सुधारली. कोणाची? चूक धोब्याच्या गाढवाची. कीर्तन व्यवस्थित ऐका जरा, संपत आलंय आता. 15 दिवसात त्याची तब्येत सुधारली धोब्याच्या गाढवाची. याच्या उलट होतं ते गतीर महाराज. कोणतं? ते डोंबाऱ्याचं गाढव. त्याला काम जास्त आणि खाणं कमी. काम काय? तो सगळा संसार पाठीवर घ्यायचा, शेंबडे बेंबडे पोरं पाठीवर घ्यायची, तो डोंबाऱ्याचा खेळ पाठीवर घ्यायचा. बरं, खेळ एका गावाला नाही ना, आज या गावाला, उद्या त्या गावाला, परवा त्या गावाला, आणि खेळ गावात असतो. चरायची सोय नाही. मालक टाकेल तेवढंच खायचं आणि काम मात्र दिवसभर करायचं. 15 दिवसात त्याची तब्येत बिघडली. कोणाची? आता आले तुम्ही, आता जेवणाची वेळ झाली तुमची. आता 15 दिवसात त्याची तब्येत बिघडली. कोणाची? डोंबाऱ्याच्या गाढवाची. पण ऐका शिवराम महाराज, एके दिवशी असा योग आला दादा, या डोंबाऱ्याचा खेळ त्या गावामध्ये होता ज्या गावामध्ये धोब्याचं गाढव राहत होतं. नदीच्या काठावर यात्रा भरली होती. हा डोंबारी खेळ घेऊन गेला. त्या गाढवाला खूप दिवसांनी नदीचा काठ सापडला होता. त्याने आपला सगळा संसार खाली उतरवला आणि नदीच्या काठाने असं चरत चरत निघालं. त्याला तिकून येताना ते धोब्याचं गाढव दिसलं. दोघांनी एकमेकाला रामराम केला आणि टपरीवर अमृततुल्य चहा घ्यायला गेले. ते अमृततुल्य चहा घ्यावा गाढवांनीच. आणि ज्या गाढवांना टपरीची चव असते ना, त्यांना घरी त्या बाया सुंठ टाकू द्या, वेलची टाकू द्या, गवती चहा टाकू द्या, ते पिता पिता म्हणतात. टपरीसारखा जमलाच नाही तो. दोघांनी चहा घेतला. दृष्टांत संपत आला, पण सुज्ञपणे ऐका. धोब्याच्या गाढवाने डोंबाऱ्याच्या गाढवाला प्रश्न विचारला, दादा तुझी तब्येत का बरं खराब झाली? तो म्हणे, काम खूप करावं लागतं आणि खायला कमी मिळतं म्हणून. धोब्याच्या गाढवाने सांगितलं, सोड तुझ्या मालकाला, माझ्या मालकाकडे ये. आमच्याकडे काम कमी आणि खाणं जास्त.
15 दिवसात तुझी तब्येत सुधरून देतो. डोंबाऱ्याचा गाढव म्हणे मी येणार नाही. अरे ऐक, चाल माझ्याकडे. डोंबाऱ्याचा गाढव म्हणे येणार नाही. धोब्याचा गाढव म्हणे येऊ नको. पण का बरं येत नाही कारण सांग. ते कारण तुमच्या महत्वाचं आहे, ते ऐका. धोब्याचं गाढव सांगतं येऊ नको, पण का येत नाही कारण सांग. डोंबाऱ्याच्या गाढवाने सांगितलं दादा मी का येत नाही ते ऐक. म्हणे का. माझा मालक ज्या वेळेला खेळ चालू करतो त्यावेळेला मी असा बाजूला उभा राहतो. माझ्या मालकाची एक मुलगी आहे 15 वर्षाची, चंद्री नावाची. ती अशी दोरीवरून चालते. माझा मालक तिला नेहमी सांगतो चंद्रे दोरीवरून नीट चाल. जर का कधी खाली पडलीस तर मी तुझं लग्न या गाढवाबरोबर लावून देईल. मी वाट पाहतोय चंद्री कधी पडते. आणि मला खात्री आहे चंद्री एक ना एक दिवस पडणार. आणि या पठ्ठ्याचं लग्न तिच्या बरोबर होणार. ती चंद्री पडत नाही. या पठ्ठ्याचं लग्न तिच्या बरोबर होत नाही. तसं तुम्ही मरून गेलात तरी सरकार तुमच्या कांद्याला भाव देत नाही महाराज. म्हणून तुमचं कांदे लावणं बंद आहे का. नाही. तुम्हाला जशी अपेक्षा आहे आज ना उद्या कांद्याला भाव मिळणार, तसं या जीवाला अपेक्षा आहे आज ना उद्या संसारात सुख मिळणार. म्हणून हा धावत राहतो. महाराज म्हटले संपून चाललंय तरी सुद्धा संसारात सुख नावाची वस्तू मिळत नाही, मिळणार नाही. एकच पर्याय भजन करा. विठोबा हरिदेव विठोबा सांगतायत कदाचित तुला तुझ्या स्वत्वाचा अभिमान असेल तर तो अभिमान संपून टाक. स्वतःच्या शरीरावर जर कदाचित तू अभिमान करत असतील तर या शरीराची अवस्था काय. अभंगातलं दुसरं चरण. शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, हरीची अभिलाष ठेवणे, ठेवणे
शरीराची अवस्था जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये वर्णन करतायत. माऊलीने फार गोड वर्णन केले ज्ञानेश्वरीमध्ये. देह तो पाचाचे झाले, हे कर्माचे गुंती गुंतले, भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या. हे काळा नळाची कुंडी, घातली लोनियाची उंडी, माखी पाख पाखंडी तव हे सरे. हे विपायागी पडे तरी भस्म होवनी उडे, जाले श्वाना वर पडे तरी ते विष्टा. याचुके दोन्ही काजा तरी होय कृमीचा पुंजा, हा परिणाम कपिध्वजा कश्मलुगा. 13वा अध्याय. या सगळ्या ओव्या फक्त आहे श्रीरामात. नासिवंत आहे, नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. किंवा देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल, शरीर जायाचे ठेवणे. जाणार आहे, तुम्ही याला काही करा महाराज, याची कितीही पूजा करा, याला लाईफबॉय लावा, हमाम लावा, लक्स लावा, रेक्सोना लावा, फेऱ्यान लवली लावा, राखे लावा, नाही तर काडी लावा. याची 3 चिमट्या राख होणार म्हणजे होणार. जी आजपर्यंत कोणाच्या बापाला चुकली नाही महाराज, नाही चुकली. हे शरीर जाणार आहे, कारण हा मृत्यू लोक आहे. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणो नये धनंजया जिया परी. नाही चुकत राजा हो. देह जाईल, जाणार आहे तो. शरीर जायाचे ठेवणे, दर्शी अभिलाष धने. मग तुला कदाचित तुझ्या परिवाराबद्दल काही शाश्वतता असेल तर त्याचाही उद्घोष महाराज अभंगाच्या तृतीय चरणामध्ये नव्हे तुझा संसार तुझा हा परिवार धनदारा क्षणभंगूर. म्हटलं हा परिवार तुझा नाही महाराज. महाराजांचा नामदेवरायांचा एक गोड अभंग आहे, म्हणून दाखवतो तुम्हाला, ऐका, तुम्हाला आनंद वाटेल. माय बाप बंधू तोवरी सोयरी, इंद्रिय जोवरी वाहताती वाहताती, इंद्रिय जोवरी वाहताती. सर्वस्व स्वामिनी मनविसी कांता, तेही केश देता रडतसे. याचं द्रौपद इतकं गोड आहे दादा. यमाचे यमदंड बसतील माथा, तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे. मारतो तो यम, यम मारतो. माणसं 2 ठिकाणी मारायला आहे काय करत नाही. एक भर गर्दीमध्ये चोर सापडावा, आणि 2 उभ्या पिकात जनावर सापडावं. असं नाटाचं प्रमाण आहे बरं का गुरुजी. नाही त्या यमासी करुणा,
बाहेर काढिता कोडी प्राणा जैसे ओढाळ सापडे धन्या चोर यातना तरी देतो नाही त्या यमासी करुणा. आम्ही त्या माऊलीच्या सोहळ्यात पायी चालतो आळंदी ते पंढरपूर. कोण पायी चालतं वरबोट करा. आळंदी ते पंढरपूर 1 2. बाबा तुम्ही किती नंबरला चालता? केंद्रीय महाराजांचा. मग 35 नंबर तो रथाच्या पाठीमागे. बरोबर आहे. 43. ऐका त्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये 4 लाख लोक एका वेळेला पायी चालतात. बरोबर आहे बाबा. 4 लाख. डोकं काम करत नाही गतीर महाराज डोकं. 4 लाख लोक. यावर्षी तर जापानची बाई आली होती गुरुजी. डोकं काम करत नव्हतं तिचं. 4 लाख लोक एका वेळेला उठतात पण कसे. त्यांना आंघोळीला पाणी पण कसं मिळतं, जेवायला पण कसं मिळतं, झोपायला जागा पण कशी मिळते. गाव एकच. डोकं काम करते. तिला मराठी बोलता येत नव्हतं की आपल्या बायांना सांगायची हरिपाठा म्हणा हरिपाठा म्हणा. आणि आपल्या बाया विचारायचा तुला किती सुना आहेत या येड्या आळदी. 4 लाख लोक एका वेळेला पायी चालतात. 4 लाख. आणि त्याच्यामध्ये एखादा चोर बी असतो महाराज. असा शतापीने चोर करतो शिवराम महाराज सापडतच नाही. आणि जर सापडला मग मारायला 4 लाख आणि मार खायला तो एकटा. म्हातारे माणसं सुद्धा काठी टेकायला नसते तरी चालेल पण मारतातच त्याला. आणि अशा गर्दीमध्ये महाराज माझ्यासारखा एखादा बावलत शिरला बा गुरुजी ए नका मारू रे माणूस पोटा करता चोरी करतो. केली असेल चोरी सोडा त्याला सोडा त्याला सोडा त्याला. लोक म्हणतात त्याला सोडा. हे बरोबर जमलं तुम्हाला. आता तो यम विचारेल तुला. एकच टकोरा टाकतो महाराज यम. साधा नाही महाराज गुरुजी. तो एकच टकोरा टाकतो आणि विचारतो सांग कीर्तन ऐकायला खाली बसला होता का खुर्चीवर. तो म्हणे खुर्चीवर. दे टकोरा. मारतो. साधा नाही मारत महाराज तो. दुसरा टकोरा टाकतो आणि विचारतो सांग कीर्तन ऐकायला सोफा सेटवर बसला होता का खाली. सोफा सेटवर. दे टकोरा. नाही त्या यमासी करुणा. यमाला करुणा नाही महाराज. बाहेर काढिता कुणी प्राणा जैसे ओढाळ सापडे धन्या आणि चोर यातना धरी जेतो. सोडून दे या परिवाराची सीमा. कोणीच कोणाचं नाही महाराज. तुकाराम महाराजांचा एक अभंग सांगतो. क्षेपक आहे तो. गाथेमध्ये सापडणार नाही तुम्हाला पण पूर्व परंपरेने चालत आलेला आहे तो. म्हणतात ते प्रमाण सोय रे धाय रे संपत्तीचे लोक निर्वाणीचा एक पांडुरंग पांडुरंग निर्वाणीचा एक पांडुरंग. सोयरे माहित असतील तुम्हाला पण धायरे नसतील माहिती ना. सोयरे म्हणजे आपली मुलगी ज्यांच्या घरी दिली ती आपले सोयरे आणि सोयऱ्यांची मुलगी ज्यांच्या घरी दिली ती आपले धायरे. पण हे गाथेमध्ये नाही बरं का. मेड इन मालेगाव आहे ती. तुम्ही गाथेमध्ये पाहत बसाल आणखी नाही तर. कसेच सोयरे. श्रीमंत माणसं श्रीमंत माणसांना सोयरा करतात. का बरं. याच्यावर 40 लाख कर्ज तर त्याच्यावर 42 लाख म्हणून जमतं ते महाराज. लबाडाला लबाडाचीच संगत होते महाराज. एवढं सोपं नाही ते राजावर. ऐका तुला जीवनातला खरा सोयरा जर शोधायचा असेल तर या सोयऱ्यांना सोड. कोणीच नाही तुझ्या बरोबर. आमचे गुरुजी मोठे गोड सांगायचे महाराज. ऐकताय ना तुम्ही. माय बाप तुझे नवती सगे सोयरे तुझे नवती म्हणून ते 10व्याच्या दिवशी जिलेबी हानती. आया बहिणी तुझ्या नवती लेकी सुना तुझ्या नवती म्हणून त्या पित्तर झाल्यावर लुगडे नेसून जाती. हा सगळा फापट पसारा तुला इथेच टाकावा लागणार रे महाराज. हे कोणीच येत नाही तुझ्या सोबत. मग कोण येतं सोबत. शेवटच्या चरणात अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा सोयरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा तुका म्हणे विठोदरा शरीर जाया
शरीर गाया तेथे वने शरीर गाया तेथे वने करसे अविलास जने करसे अविलास जने करसे अविलास जने करसे अविलास जने शरीर गाया तेथे वने शरीर गाया तेथे क्या बात आहे. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा. अंतकाळाच्या वेळेला फक्त एकच सोयरा कामात येतो. आज वैकुंठवासी पांडुरंग दादा धोंडगे यांच्या प्रथम वर्षासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेत. मनुष्य जाणार असला, हा देह आपल्याला टाकावा लागत असला तरी ऐका 2 मिनटं, बोलू नको. ए बाळा, ए ए आचारी, ए टोपी, एक सांगतो दादा, मनुष्य जाणार असला तर मग दुःख होतं काय? ज्याचा बाप जातो ना त्याला दुःख असतो महाराज. नीट लक्षपूर्वक ऐका. बाप हा बाप असतो, तो जोपर्यंत घरात असतो तोपर्यंत एक ताकद असते. बाप जाणं म्हणजे घरातलं मार्गदर्शन निघून जाणं असतं. त्याची टोपी मळकी असेल, त्याची चप्पल तुटलेली असेल, त्याचा शर्ट फाटका असेल, त्याच्या बनियनला छिद्र पडलेली असतील, पण आपल्या मुलाने सुटबूट घालून समाजामध्ये साहेब म्हणून फिरावं हे फक्त बापालाच वाटतं महाराज. आणि त्याकरता तो काहीही करायला तयार असतो. आपल्या सर्व सुखाची रांगोळी करून आपल्या लेकरांचा संसार सुखी करणारा हा फक्त बाप असतो, लक्षात ठेवा. आणि बापाचा मुलीमध्ये खूप जीव असतो महाराज, खूप जीव असतो महाराज. आईचं जसं मुलावर प्रेम असतं ना, तसं बापाचं मुलीवर प्रेम असतं महाराज. मुलीकरता, तिच्या संसाराकरता
काहीही करायला तयार असतो महाराज. तो झिजवतो आपलं शरीर. तो नानासाहेब पेशव्यांचे वडील वारले दादा. 10 दिवस एकाच जागेवर बसले होते, कोणाशी बोलत नव्हते. 11व्या दिवशी त्यांच्या मित्रांनी विचारलं, नाना अरे बाप सगळ्यांचाच मरतो, तुझा मेला यात काय नबल, पण आम्ही 10 दिवसापासून पाहतोय तू कोणाशीच बोलत नाही, काय कारण. नानासाहेब पेशव्यांनी दिलेलं उत्तर ऐका. मित्रा, मी 10 दिवसापासून पाहतोय मला भेटायला येणारी सगळी माणसं आहो नाना आणि काहो नानाच करतायत. 10 दिवसामध्ये मी अरे नाना असा शब्द ऐकला नाही. माझा अरेतुरे करणारा निघून गेला, म्हणून मला कोणाशी बोलावं असं वाटत नाही. या जगातून ज्या दिवशी अरेतुरे करणारी माणसं निघून जातील त्या दिवशी मनुष्याचं जीवन शुष्क होतं. आणि लेकरांकरता, मुलांसाठी आणि मुलींसाठी बापाचं निघून जाणं जीवनाला संपून टाकत असतं महाराज. तो आंधळा असेल, तो लुळा असेल, तो पांगळा असेल, त्याला ऐकू येत नसेल, पण तो जोपर्यंत घरात असतो ना तोपर्यंत ताकद असते महाराज. तो ज्या दिवशी निघून जातो ना त्या दिवशी माणसाचं जीवन शुष्क होतं, कोरडं होतं महाराज. पण नियतीचा नियम आहे, माणसाला आपला देह इथे टाकावा लागतो. या नियतीच्या अनुषंगाने आपण हा भाव स्वीकारला आहे. भगवान प्रभू परमात्मा त्यांच्या अंतःकरणाला चिरशांती प्रदान करेल यात निश्चितच शंका नाही. सगळ्यांनी हात वरती करा आणि आपण त्यांना श्रद्धांजली म्हणून एकदा भजन करूया. तुकाराम 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 करा क्षमा अपराध महाराज तुम्ही